मराठी मनोरंजन विश्वात अनेक कलाकार आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडतात। अनेक काळ गाजवल्यानंतर सुद्धा काही कलाकार सिनेविश्वापासून दूर असलेले पाहायला मिळतात। असाच एक टेलिव्हिजनवर गाजलेला चेहरा म्हणजे सूर नवा ध्यास नवा फेम मॉनिटर म्हणजेच चिमुकला हर्षद नायबळ। लहान वयातच त्याने त्याच्या कामगिरीने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं। आपला लाडका मॉनिटर सध्या काय करतो जाणून घेऊया। पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पुष्पहारांच्या घातल्यात माळा, ताशांचा आवाज तररर झाला न गणपती माझा नाचत आला। हर्षद अगदी लहान वयापासूनच गाणं शिकतोय। त्याला कलर्स मराठीच्या सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमात गाण्याची संधी मिळाली होती, पण गाण्यासोबतच त्याचं पाठांतर आणि अभिनय सुद्धा तोडीस तोड होता। अभिनेत्री स्पृहा जोशी सोबत त्याने या शोचं सूत्रसंचालन सुद्धा केलं, तर पाहुण्या कलाकारांची मिमिक्री अगदी हुबेहूब केली। त्यानंतर मात्र हर्षद टेलिव्हिजनवर दिसला नाही। तो शिक्षणासोबतच त्याच्या गायनाकडे लक्ष देत होता। पण हल्लीच प्रदर्शित झालेल्या एक डाव भूताचा या सिनेमात तो झळकला। अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि मयुरी देशमुख यांची या सिनेमात मुख्य भूमिका होती। हर्षदने या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती। तर पिंकीचा विजय असो या मालिकेत सुद्धा तो झळकला होता। हर्षद सोशल मीडियावर खूपच ऍक्टिव्ह असतो, शिवाय मजेशीर रील्सही तो शेअर करतो। एक डाव भूताचा या सिनेमानंतर हर्षद कोणत्याही प्रोजेक्टमध्ये झळकला नाहीये, पण त्याच्या रील्स मधून तो नेटकऱ्यांचं मनोरंजन करत असतो। तुम्हाला हर्षदला पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर पाहायला आवडेल काय हे मला कमेंट्स मधून नक्की सांगा। मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी। आली आली वागा बाई, आली आली वागा बाई, आली आली वागा